नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे हे एकत्र या महिन्यात त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। पण मित्रांनो, जे काही संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांपैकी टोटल 10 लाख लाभार्थ्यांना या 2 महिन्याचे पैसे या महिन्यात मिळणार नाही आहेत। त्या 10 लाख यादीमध्ये जर तुमचं नाव आहे का हे कसं चेक करायचं आणि त्यासोबतच 10 लाखांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे की तुमच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेचे पैसे जानेवारी फेब्रुवारीचे पैसे आणि इथून पुढे जे काही पैसे येणार आहेत ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आले पाहिजे। यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती डीपमध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। परवा एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत। त्या व्हिडिओला भरपूर व्ह्यू आलेले आहेत मित्रांनो। असंच आपल्या चॅनलला सपोर्ट राहू द्या मित्रांनो। तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी घेऊन येतो। काही अशा योजना असतात की तुम्हाला तालुक्याला जायच्या गरज नसते मित्रांनो, तुम्ही घर बसल्या त्याचं सोल्युशन करू शकता आणि ते सोल्युशन कसं करायचं याच्यावरती मित्रांनो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले जातात। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ अपलोड करू सर्वात आधी मित्रांनो ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण पाहूयात की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत ज्या 10 लाख लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाही आहेत त्या लाभार्थ्यामध्ये तुमचं नाव आहे का हे कसं पाहायचं आणि तुमचं नाव जर असेल तर जानेवारी फेब्रुवारी आणि इथून पुढे जे पुढच्या महिन्याचे जे पैसे येणार आहेत ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी काय केलं पाहिजे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत ज्या 10 लाख लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीयेत त्या 10 लाख लाभार्थ्यांमध्ये तुमचं नाव आहे का, असेल तर काय केलं पाहिजे हे पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला UIDAI या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल, इथे सिंपली क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर माय आधारची वेबसाईट ओपन होईल, अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर सिंपली इथे काय करायचं आहे, तुम्हाला इथे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन या ऑप्शन इथे तुम्हाला सर्वात पहिलं तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। जे लाभार्थी आहेत त्यांचा आधार क्रमांक टाका, या बॉक्समध्ये हा कॅप्चा टाकून घ्यायचा आणि लॉग इन OTP करून घ्यायचं। तर मी आधार नंबर टाकून घेतो। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता आधार नंबर टाकलेला आहे, कॅप्चा सुद्धा टाकलेला आहे। सिंपल लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक OTP जाणार आहे। तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। तर मी तो OTP टाकून घेतोय। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तो OTP आलेला टाकलेला आहे। सिंपली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये मित्रांनो सिंपली अशा प्रकारे थोडंसं खाली यायचं आहे आणि इथं आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे एक ऑप्शन दिलेला आहे बँक सीडिंग स्टेटस। तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये मित्रांनो आधार नंबर असणार आहे आणि तुमच्या आधारशी जे बँक खातं लिंक आहे त्या बँक खात्याचं नाव असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं इथं मित्रांनो ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। तुम्ही इथे पाहू शकताय अशा प्रकारचं ग्रीन कलरमध्ये ॲक्टिव्ह आणि ग्रीन टिक मार्क असणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो ज्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक आहे त्यांच्याच बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जात आहेत, ज्याला आपण DBT ट्रान्सफर म्हणतो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे कधी होतं, जेव्हा बँक अकाउंट मित्रांनो इथे ॲक्टिव्ह दाखवतं तेव्हाच त्यांचंच DBT लिंक हे असतं मित्रांनो। जर तुमचं इथे इनॲक्टिव्ह जर दाखवत असेल मित्रांनो तर सर्वात पहिलं त्या 10 लाख यादीमध्ये तुमचं नाव आहे असं समजून जायचं आहे। इथे ॲक्टिव्हच्या जागी जर काहीच दाखवत नसेल तर जे 10 लाख लाभार्थी आहेत ज्यांना पैसे हे भेटणार नाहीयेत त्या 10 लाख लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे असं समजून जायचं आहे, जेव्हा इथे ॲक्टिव्ह दिसत नसेल तेव्हा। तर आता तुम्हाला हे समजलं असेल की त्या 10 लाख यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे कसं चेक करायचं। आता सिंपली तुमचं जर नाव 10 लाख यादीमध्ये असेल म्हणजेच इथे इनॲक्टिव्ह दाखवत असेल, ॲक्टिव्ह नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, सिंपली तुमच्या बँकेत जायचं आहे। तुमची जी बँक अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमचं आधार सीडिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। आणि तुम्ही आज जाऊन बँक खातं लिंक केल्याच्यानंतर 1-2 दिवसांना तुम्ही चेक करायचं आहे, इथे तुम्हाला ॲक्टिव्ह हे दाखवलं जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो ज्यांना पैसे भेटणार नाही आहेत मित्रांनो ते 10 लाख लाभार्थी जे आहेत त्यांचं एकच प्रॉब्लेम म्हणजे इथे आधार इनॲक्टिव्ह दाखवत आहे। त्यामुळे सर्वात आधी तुम्ही बँकेत जावा आणि तुमच्या आधार कार्डशी बँक खातं लिंक करून घ्या, जेणेकरून येणारे काही पैसे आहेत मित्रांनो
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत जे काही येणारे पैसे आहेत आणि या जानेवारी फेब्रुवारीचे जे पैसे येणार आहेत हे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी सिंपली तुम्ही बँकेमध्ये जायचं आहे आणि तिथं तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.